आप देख रहे हैं LN न्यूज। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। या पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या या भूमीचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, या ठिकाणी विशेषत्वाने मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे वरिष्ठ न्यायाधीश श्री चंद्रशेखर साहेब, माझे सहकारी आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाटजी, मातोश्री डॉक्टर कमलताई गवई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दीक्षाभूमीचेही स्मारक समितीचे अध्यक्ष श्री भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी, इथल्या प्रिन्सिपल डॉक्टर दीपा पानेकरजी, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर राजेंद्र गवई, भंते नाग दीपांकर, डॉक्टर प्रदीप आगलावे, श्री विलास गजगाटे, श्री सुधीरजी फुलजेले, श्री अनंतजी फुलजेले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरेजी, ज्येष्ठ न्यायाधीश, त्याचप्रमाणे आपले अनिल किल्लोरजी, सगळेच आमचे बॉम्बे हायकोर्टचे माननीय न्यायमूर्तीगण आणि या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या हिरक महोत्सवी समारोहामध्ये सम्मिलित होण्याची मला संधी मिळाली आणि हाही विलक्षण योगायोग आहे की या संपूर्ण दीक्षाभूमीच्या या कॉलेजच्या उभारणीत जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे ते माननीय दादासाहेब गवई यांचेच सुपुत्र भूषण गवई साहेब हे देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत। ही खरोखर मला असं वाटतं की एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे। तसं तर गेले अनेक वर्ष विविध कॅपॅसिटीमध्ये भूषण गवई साहेबांनी देखील इथली सेवा केलेली आहे आणि एक प्रकारे आपण असं म्हणतो ही बिलॉंग्स टू दिस प्लेस, तशा प्रकारे त्यांचा इतके वर्ष इथे वावर राहिलेला आहे। पण आज ते एका वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा आपल्या सर्वांना अतिशय सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे। खरं म्हणजे पद्मश्री दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब गवई असतील, सदानंद फुलजेले साहेब असतील, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की या मंडळींनी इतर काही लोकांना सोबत घेऊन या आंबेडकर कॉलेजची स्थापना केली आणि त्यावेळी कदाचित कोणालाही याची कल्पना नसेल की हे कॉलेज इतकं मोठं होईल आणि इतकं नावारूपाला येईल। 20,000 रुपये जमा करून त्यावेळी या कॉलेजची स्थापना, या ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती। अर्थात तेव्हाच्या 20,000 रुपयाला किती महत्व होतं हे आपण समजू शकतो। पण अशा सगळ्या अडचणीच्या काळामध्ये 5 वर्गखोल्या, 5 शिक्षक आणि 300 विद्यार्थी इथनं सुरू झालेला प्रवास आपण आत्ताच बघत होतो की
सगळ्यात मोठं मल्टीडिसिप्लिनरी कॉलेज म्हणून आज या कॉलेजला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. 6,000हून अधिक विद्यार्थी, 50हून अधिक वर्गखोल्या, 40 पेक्षा जास्त प्राध्यापक आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी असे एक मोठं कुटुंब आज ही या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा, जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान, फिजिक्स, बायोकेमिकल्स, जिनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, लॉ, क्रिमिनल लॉ, सर्व प्रकारचे अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हजारो मुलांच्या आणि मुलींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे या महाविद्यालयाने केलेलं आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये डॉक्टर टी.के. दामोदरन, डॉक्टर आर. कृष्णकुमार या सगळ्यांचा अतिशय एक मला असं वाटतं मोलाचा वाटा याच्यामध्ये निश्चितपणे आहे. आणि नॅक कडनं ए दर्जा असेल, युजीसी कडून कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स असेल, अशा विविध प्रकारच्या मान्यता घेत या कॉलेजने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक आपलं नाव कमावलं. खरं म्हणजे आज आपण बघतो की पूर्वी आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे होते त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन करता खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रयत्न असायचा. पण तदनंतर हळूहळू अशी वेळ आली की नागपूरमध्ये अनेक स्ट्रीम मध्ये विद्यार्थ्यांचा पहिला प्रिफरन्स कुठे ऍडमिशन मिळाली पाहिजे तर ती डॉक्टर आंबेडकर कॉलेजला मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रिफरन्स हा त्या ठिकाणी खरं म्हणजे तयार झाला. आणि मला असं वाटतं की शेवटी डॉक्टर आंबेडकरांचं नाव, बाबासाहेबांचं नाव एखाद्या संस्थेला देणं तर त्याकरता लिगसी देखील तशीच तयार करावी लागते. आपल्याला माहितीये की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य तयार करायला, संधीची समानता द्यायला आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या संविधानाने उभी करून दिली. आणि म्हणूनच ही जी की एक अत्यंत मोठी विरासत जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली, एकीकडे ती जी विरासत आहे ती पुढे नेण्याचं काम हे एक आव्हान या कॉलेज समोर होतं. आणि दुसरीकडे पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली आणि त्यातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं, त्या परिसरातलं कॉलेज, त्यामुळे एक दुहेरी आव्हान खरं म्हणजे या कॉलेज समोर होतं. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे अशा प्रकारचं शिक्षण, तशा प्रकारचा शैक्षणिक दर्जा या कॉलेजने निश्चितपणे मिळवला. आणि मगाशी प्रिन्सिपल मॅम सांगत होत्या की अनेक लोक जे या कॉलेजमध्ये शिकले त्यांच्या जनरेशन मधले ते पहिले शिकणारे होते किंवा त्यांच्या घरातले ते पहिले शिकणारे होते. अशा प्रकारचा जो संपूर्ण वंचित समाज आहे त्या समाजाला शिक्षणाची दारं उघडी करून आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे खरं म्हणजे या कॉलेजच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. आणि आज तर हा सोहळा ज्यावेळी स्वर्गातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघत असतील तर त्यांना एका गोष्टीचा निश्चित आनंद होईल की आम्ही आज या ठिकाणी 5 लोकांचा सत्कार केला, त्यापैकी 4 मुली आहेत. मला असं वाटतं हे खरंच अत्यंत महत्वाचं आहे. हे अपेक्षित होतं की सर्व प्रकारचे वंचित घटक या देशामध्ये, विशेषतः देशातला जो 50% घटक आहेत, आमच्या ज्या महिला आहेत, या महिला जोपर्यंत मुख्य धारेत येणार नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. आणि आज खरं म्हणजे तेच पूर्ण होताना दिसतंय. आणि म्हणून या 5ही विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. पण विशेष अभिनंदन आमच्या 4 लहान आमच्या ज्या मुली आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक चांगल्या प्रकारे त्यांनी याला दिशा दिली आहे. खरं म्हणजे हे मी म्हणत असताना एक गोष्ट आता मान्यच केली पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन मध्ये जातो त्यावेळी 100 मेडल असतील तर 80 मेडल मुलींना मिळतात आणि 20 मेडल मुलांना मिळतात.
मला असं वाटतं समाजामध्ये हा बदल अतिशय स्वागतार्ह आहे, अतिशय चांगला अशा प्रकारचा बदल आहे. आज खरं म्हणजे निश्चितपणे दादासाहेब गवई असतील किंवा फुलझेले काका असतील यांची देखील आठवण येते की ज्या लोकांनी खूप मेहनतीनं हे सगळं या ठिकाणी उभं केलं. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये कुठलीही अनुकूलता नसताना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उभ्या राहिल्या. अनेक लोकांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील, पण मला असं वाटतं की हे जे काही आज उभं राहिलेलं हे जे काही वैभव आहे याच्या पाठीमागे ज्यांचे श्रम होते, आज खरं म्हणजे त्यांची आठवण काढणं या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अत्यंत महत्वाचं आहे. कारण अशा प्रकारचा कुठलाही समारोह हा मागे वळून पाहायचं, सिंहावलोकन करायचं, जिथपर्यंत आपण आलो आहे त्याबाबत समाधान व्यक्त करायचं आणि त्याही पेक्षा पलीकडे आपल्याला जायचं आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी एक संकल्पना मनाशी धरायची. याकरता हा कार्यक्रम निश्चितपणे होत असतो. त्यामुळे मला विश्वास आहे की डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आतापर्यंत जे काही मिळवलंय त्याच्यावर थांबणार नाही. तर हा जो एक एक्सलन्सचा प्रवास आहे, गुणवत्तेचा प्रवास आहे, हा प्रवास असाच विस्तारित होत राहील आणि नवीन शिखर सातत्याने पादक्रांत करण्याचं काम हे या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत राहील, हा मला अतिशय मनापासून विश्वास वाटतो. पुन्हा एकदा मी महाविद्यालयाच्या सर्व आजी माजी ट्रस्टीजचं, सर्व आतापर्यंतच्या प्राचार्य आणि शिक्षकांचं, सर्व माजी विद्यार्थ्यांचं, आजी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे हे कार्य अव्याहत सुरू राहावं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गाने समाज परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी या महाविद्यालयाने काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. आप देख रहे हैं औरंगाबाद LN न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें.